बारामतीत पवारांशी बदला घेण्याची वेळ आता आली आहे। बारामती मतदारसंघ हा पवारांचा 7-12 नाही। बारामती लोकसभेत पक्षाकडून नाही तर अपक्ष उभा राहणार। सध्या राजकारणात सर्वात जास्त गाजतंय असं भाषण म्हणजे विजय शिवतारे यांचं। तेच विजय शिवतारे ज्यांना अजित पवारांनी सांगून पाडलं होतं। त्याच शिवतारेंनी आता अजितदादांचा गेम करण्यासाठी बारामतीत लोकसभेला उभं राहण्याची घोषणा केली आहे। विजय शिवतारे आणि अजित पवार यांचा वाद हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। तुझं वजन किती, तू बोलतो किती, तू यावेळी निवडून कसा येतो बघतोच, अशा शब्दात अजित पवारांनी विजय शिवतारे यांना चॅलेंज दिलं होतं आणि त्यांना निवडणुकीत पराभूत देखील करून दाखवलं। विधानसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर हा माझा अपमान नसून संपूर्ण जनतेचा अपमान आहे असे विजय शिवतारे वारंवार सांगतात। याच अपमानाचा बदला घेण्यासाठी आता विजय शिवतारे हा पक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे। याच गोष्टीचा फायदा आता शरद पवार घेऊ शकतात। पवार आता महाविकास आघाडीमध्ये महादेव जानकर यांना समाविष्ट करून दादांना अडचणीत टाकू शकतात। महायुतीचा भाग असलेले रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीतून बाहेर पडले आहेत। भाजपा लहान पक्षांचा वापर करून घेतो आणि नंतर त्या पक्षांना संपवतो असा आरोप देखील त्यांनी केला आहे। महादेव जानकर हे महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतात अशी चर्चा सध्या सुरू आहे। एवढंच नाही तर जानकरांसाठी माड्याची जागा देखील सोडण्याच्या चर्चा आहे। 2014ला महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेला उभे राहिले होते। यावेळी त्यांनी 4,51,843 मते घेतली। या निवडणुकीत जानकरांचा केवळ 70,000 मतांनी पराभव झाला होता। महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते मानले जातात। तसेच पुणे जिल्ह्यात 12% जास्त धनगर लोकसंख्या आहे। याशिवाय 2019 मध्ये सुप्रिया सुळे यांनी मिळवलेल्या एकूण मताचा विचार केला तर सुप्रिया सुळे या बारामती, पुरंदर, इंदापूर या विधानसभा क्षेत्रातून आघाडीवर होत्या। या विधानसभा क्षेत्रात अजित पवार यांचा जास्त प्रभाव आहे। सुप्रिया सुळे यांना अजित पवारांमुळेच ही मते मिळाली होती असं म्हटलं जातं। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी VIP सीट वाचवण्यासाठी शरद पवार आता महादेव जानकर यांना आपल्या जवळ आणू शकतात। परंतु महादेव जानकर यांना सोबत घेतल्याने शरद पवार यांचा गेम उलटा देखील होऊ शकतो। राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटवल्यानंतर जानकर यांनी अनेक OBC मोर्चे आणि कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता। OBC मधून मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही त्यांची भूमिका होती। त्यामुळे जानकरांना जवळ घेतल्यास मराठा मतदार देखील त्यांच्यावर नाराज होऊ शकतो। त्यामुळे शरद पवार महादेव जानकर यांना सोबत घेण्याआधी 10 वेळा विचार करतील। विजय शिवतारे यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात VIP बारामतीची लढाई आणखीनच रंजक होणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात शिवतारे उभे राहिल्यानंतर कोणाला सर्वात जास्त जड जाईल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका।